छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापित केलेल्या स्वराज्याचा भगवा दौलता ध्वज डौलानं फडकत राहिला. संभाजीराजांची समशेर तळपत राहिली. अखेर औरंगजेबाला काही कळेना. आपल्या सगळ्या सरदारांची त्याने बैठक बोलावली. क्या किया जाए? एक सरदार म्हणाला, हुजूर इन मराठों की जान है उनके गढ़ के लोग हैं, पहले गढ़ के ले लेते हैं. मराठे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते हमारे सामने. औरंगजेबाला पटलं. सही बात. हे मराठे गडकोटाच्या आधारावरच लढतात. ते गडकोट पहिले घेऊया. मग मराठे कशाच्या आधारावर लढतील? सीता घुटने टेकत शरण येतील. मग औरंगजेबाला विचार, तो ऐसा कौन सा किला है जो जल्द से जल्द लिया जा सकता हो? म्हणजे पहिल्याच खडाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. आणि मग एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? नाशिक जिल्ह्यातला दिंडोरी तालुक्यातला वणीपासून अवघ्या काही मैलावर असलेला प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचे. त्यांची सार सेज तिथं. मग त्या किल्ल्याचं नाव रामसेज. हुजूर असा किल्ला आहे. मराठे कितने हैं? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. ठरला औरंगजेबास. अवघे 350 मराठी असलेला, तोफा शिबंदी बजमियत अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. आणि औरंगजेबाने विचारलं, तो कौन जाएगा? कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला शाहबुद्दीन खां. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किल्ला? आणि शाहबुद्दीन म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूप. 20,000 फौज निघाला शाहबुद्दीन खान रामसेजवर. आता रामसेजवर आमचा किल्लेदार आहे रामाजी पवार. फौज फक्त 350. 20,000चा सेनासागर रामसेजच्या जवळ पोहोचला. आमचा रामाजी पवार फक्त पाहतोय. आता दुसरा कोणी असता तर म्हटलं असता, भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण रामाजी पळाला नाही. किती मोठं संकट येऊ द्या, त्याच्या पुढे छाती काढून उभा राहायची जी जिगर आहे ना, ती जिगर पेरली शंभूराजाने आपल्या मावळ्यांच्या मुळात. 20,000चा सेनासागर बघता बघता रामसेजच्या पायथ्याला पोहोचला. कडाला शाहबुद्दीन, यलगार आक्रमण चलो आगे. आणि बघता बघता शाहबुद्दीन रामसेज चढू लागलं. चढत चढत पार वेस ओलांडून पुढे पुढे निघण्यापर्यंत आलं. आमच्या मराठ्यांच्या हालचालला प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला ताब्यात देत आहेत वाटतं. मोठा उसाला चलो आगे लेलो केला चलो चलो. सैन्य पुढे पुढे आलं. नजरेच्या टप्प्यात आलं. तसा मराठे सावध झाले. हातातल्या गोपन गुंड्या थरवल्या. दगडं भरली, चुकली दगडं. धडा 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 धाड 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 दगडं लागली. पत्र्यांची बौछार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झाला शाहबुद्दीनचा सैन्य. पाठीला पायलान पळत सुटलं. त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शाहबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा, पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शाहबुद्दीन खान रात्री खलबत खाण्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए? त्याचा सरदार म्हणाला, हुजूर ऐसा करते हैं. बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी वरनं जातील, आपल्याला लागणार नाही. मोठी आम्ही कल्पना. शाहबुद्दीनला पटली. ऐसाही करेंगे. दुसऱ्या दिवशी लढाई सुरू झाली. उरला सैन्य निघाला पण सरपटत. कुणी डोक्यावर करायला तयार नाही. चुकून डोक्यावर करायचं, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, बकालींचा पुढं सर 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 करत सैन्य निघाला. वेळ सोलानं पुढं पण निंब्याच्या वर आलं. आता दिंडी दरवाजा समोर. शाहबुद्दीनला वाटलं बहुतेक काल दगड मारून मारून मराठे दमले असतील, आज कशाचे लढतायत, किल्ला देणार ताब्यात. मोठा उत्साह आला. चवागे लेलो केला. सैन्य पुढं पुढं आलं. अगदी टप्प्यात आलं. तसे मराठे सावध झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवल्या होत्या. हे सरपटणारं सैन्य जवळ आलं. तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून गडगडा करत शिळा सुटल्या खाली. त्या सरपटणाऱ्या प्राण्यांना फार चेंगरून मेंगरून मग तळ जाऊन ठेवले. त्या शाहबुद्दीनला काही सुचायचं कळेना. काही सुजलेले मोडलेले महिनाभरात नीट झाले. शाहबुद्दीन परत विचारलं, क्या किया जाए? ये मराठे खुद सामने नहीं आते, हमें सामने नहीं आने देते. सामने नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे? लड़ेंगे ही नहीं तो जीतेंगे कैसे? क्या करे? त्याचा सरदार होता, हुजूर ये मराठे खुद सामने नहीं आते, हमें सामने नहीं आने देते. ऐसा करते हैं, बोलो सीधा तोप मारा चालू करेंगे. आधे घंटे का काम है. 20-25 तोफे हैं हमारे पास. सीधा गोलाबारी शुरू करेंगे. आधे घंटे में किला कब्जे में. पटला शाहबुद्दीनला. महाबत तैयारी करो, कल सुबह गोलाबारी चालू करेंगे. तैयारी करो. महाबत कामाला लागला. 20-25 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या. दारुगोळा ठासून भरला. बस सगळी सज्जता झाली. आता उद्या किल्ला ताब्यात येतोच आहे. त्या रात्री शाहबुद्दीन निवांत झोपला. रात्री 1:30-2चा प्रहर 101 मराठे अलगद किल्ल्यावरनं खाली उतरले. सरळ शाहबुद्दीनच्या छावणीत घुसले. सापासाप कत्तल चालू झाली. आक्रोश निकाले आवळ्या. फक्त बघा शाहबुद्दीन खडबडून जागा झाला. क्या हुआ? छापा हुजूर, कौन थे? मराठे हुजूर, कहां गए? निकल गए हुजूर. त्या शाहबुद्दीनला सुचायचं बंद झालं. शक्कून रात छापा हमारे डेरा पर. महाबत तोफे लगाओ, आगे जावी तोफे लगाओ. महाबत म्हणला, हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हमने ही बरसेंगे. सुबह तक राह देते हैं.
सरपडला शाबुद्दीन पण ठरलं होतं आता सोडायचं नाही, काय व्हायचं ते होऊ दे. आता उद्या सकाळी गोलाबारी चालू, तोफमारा चालू, किल्ला कब्जात. सकाळी 6 वाजता शाबुद्दीन शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 20-25 तोफा किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्या, दारुगोळा टासून भरला, वातान बाहेर काढलीये. आता इशारा झाली की वातान पेटवायची. शाबुद्दीनची इशारा झाली, हातात पेटी मशाल मोहम्मद पुढे चला आणि तोफेची वातान पेटवणार. तोच गडावरूनच आवाज आला, धडाम. एक तोफेचा गोळा सू सू करतोय त्यांच्याच दिशेनं. तसा मोहम्मद गणकराला तोफे पिछे लो, तोफे पिछे लो. क्या शाहबुद्दीनला कळायचं बंद झालं, क्या क्या हुआ हुजूर? मराठों ने गोलाबारी कर दी है, आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे, तो खाना नाकामयाब हुजूर. क्या शाहबुद्दीन ने विचारलं, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना, तोफा नव्हत्या मराठ्यांकडे. मग तसा महाबत खान म्हणाला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या पण डोकं तर होता. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.